श्री स्वामी समर्थ. सर्व चॅनलवरील लहान थोर आणि माझ्या माता बंधू भगिनींना माझा मनापासून श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता मी थेट आपल्या आयुष्यातील मुख्य मुद्द्याकडे येत आहे. तर माणसाला किंवा प्रत्येकाला असं आयुष्यात वाटतं की मला भरपूर असे नातेवाईक आहेत आणि माझं कुठं काहीच नडणार नाही. ह्याच मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे. तर मित्रांनो, आपले कोण आणि परके कोण हे केव्हा, कधी आणि कसे ओळखायचे याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ खास त्याच विषयावर आहे. तर आपल्याला असं वाटतं की मला, आपण एक मराठीत म्हणे, माझ्या डोक्याला केस नाहीत एवढे माझे नातेवाईक आहेत, माझ्यावर कुठलंही संकट आलं तर मला ते मदत करतील. परंतु ही आपल्या मनातील जी भावना आहे आणि ती भावना आपल्याला कधी कधी कळते, ज्यावेळेस आपल्यावर खरोखर असा वाईट काळ येतो किंवा एखादी अशी परिस्थिती येते की त्यावेळेस आपल्याला असंख्य अडचणी येतात. आणि अशातच आपल्याला आपलं कुटुंब चालवणं म्हणा किंवा घरातील अडीअडचणींना तोंड देताना खूप संघर्ष करावा लागतो. आणि या काळात तुमचे किंवा सर्वांना असं वाटतं की माझे नातेवाईक मला मदत करतील. मग बघा, तुम्ही विचार करून किंवा त्यांना विचारा किंवा मला आज एवढी गरज आहे, तुम्ही करता का? तर त्या टायमाला तुम्हाला काय उत्तर मिळेल हे चॅनलवरील सर्व हा व्हिडिओ बघत असणाऱ्या प्रत्येकालाच अनुभव नक्कीच आलेला असेल. आणि हा वाईट काळ हा सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असतो. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला खरी माणसं ओळखायला आपण शिकतो, आपले कोण परके कोण. तर काही कारणामुळे कुटुंबातील व्यक्ती त्याच्या परीने तो आपलं कुटुंब चालण्याचा प्रयत्न करत असतो. पण संसारातल्या अडचणी कधी काही कुणाला बोलून किंवा सांगून किंवा उद्याचा काळ कसा येईल हे सांगता येत नाहीत. काही आपल्याही चुका असतात आणि त्या चुकामुळं आपल्यावर वाईट काळ येतो. आणि त्या वाईट काळामध्ये मग आपल्या घरातीलच लोक आपल्याला प्रत्येक शब्दावर किंवा बारीक बारीक गोष्टीवर आपल्याला कसे टोमणे मारतात किंवा हा ना करता माणूस आहे, त्याच्याने काहीच होत नाही, किंवा हा अपयशी माणूस आहे. आणि एक काळ असा असतो त्याच व्यक्तीने आपल्या कुटुंबाला पूर्ण जे सुख असतं ते देण्याचा भरपूर असा त्याच्या कमाईच्या हिशोबाने म्हणा किंवा पगाराच्या हिशोबाने म्हणा तो प्रयत्न करत असतो आणि ते केलेला असतो. त्या काळात मात्र सर्व काही सुरळीत चाललेलं असतं. आणि जेव्हा कुठंतरी त्याला एखाद्या गोष्टीत अपयश म्हणा किंवा निसर्गानं काही त्याच्या कामामध्ये अडीअडचणी आल्या किंवा कोणाचा जॉब सुटला आणि याच्यामध्ये आता मुलांचं शिक्षण म्हणा किंवा घरातील काही गोष्टी असतात त्यासाठी लागणारा पैसा म्हणा, मग त्यावेळेस तुम्ही आपले जे नातेवाईक आहेत जवळचे किंवा आपले मित्र आहेत त्यांना फक्त मदतीसाठी फोन करा किंवा तुम्ही सांगा, अरे बाबा, मी अशा अशा अडचणीत फसलेलो आहे आणि मला आता खूप पैशाची गरज आहे. तर त्यावेळेस तुम्हाला काय उत्तर भेटतं? अरे बाबा, तू काल परवा जर फोन केला असता तर तुला मी नक्कीच मदत केलेली असती, परंतु माझ्याकडे आज सध्या तर काही पैसे नाहीत, मला मदत करायची तुला खूप इच्छा होती, परंतु आता मी काही करू शकत नाही. कारण त्या व्यक्तीला आपला वाईट काळ चालू आहे हे नक्कीच माहिती असतं. त्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे, मग ते आपले पैसे कसे देईल ही त्याला भीती असते. मग त्यावेळेस तो आपले इतर पहिले जे संबंध असतात आयुष्यातले किंवा चांगल्या काळातील त्याने जे आपल्यासाठी काही केलेलं असतं, हा सर्व गोष्टी माणूस विसरतो. आणि मग मात्र वाईट काळामध्ये त्याला कसा एकटा पडेल हा आपलेच लोक प्रयत्न करतात. आणि त्याला समजून घेणार असं कोणी नसतं. ज्यावेळेस तो
आपलंच ओरडून ओरडून आपल्या घरातील म्हणा कुटुंबातील सर्व सदस्यांना म्हणा सांगतो त्यावेळेस, कारण त्याचा वाईट काळामुळे त्याला खोटं कसं ठरवता येईल हेच आपलेच लोक आपल्याला अनुभवायला मिळतात. म्हणून मित्रांनो, जे काही करायचं ते आपल्या हिमतीवर करा, कुणाच्या भरोशावर बसू नका. कारण आयुष्यात कितीही तुम्हाला अडीअडचणी आल्या तरी आपल्याला एकट्यालाच आयुष्यात चालायचं असतं. त्याच्यामुळं इतर कुणाची साथ घेताना आपण 1000 वेळेस विचार केला पाहिजे. कारण जर एखाद्यानं मदत जरी केली आणि ती मदत आपल्याकडून काही कारणानं आपल्याला जो काही आपण वादा केला असतो त्यावेळेस आपल्याला देता नाही आली, तर तो व्यक्ती मात्र आपल्याला त्याच्या मनाप्रमाणे वागण्यास प्रवृत्त करतात किंवा आपल्याच घरामध्ये भांडण कसं होईल हा हेतू ठेवून ते चालतात. त्याच्यामुळं वाईट काळामध्ये हिंमत न हारता आपलं कर्तव्य करत चला. जग तुम्हाला कोणी नावं ठेवो, कोणी काही बोलो, आपले जे काही कमी पगार आहे त्याच्यामध्ये आपलं कसं घर चालेल याच्यावरती लक्ष केंद्रित करा. कारण नाहीतर कुणी आज काही नवीन वस्तू आणली तर आपल्यालाही तशीच पाहिजे किंवा एखाद्यानं नवीन मोबाईल आणला मग मला पण त्याच्यापेक्षाही मोठा पाहिजे, असं आपण न करता आपल्या कमी पगारामध्ये आपल्या कुटुंब प्रमुखाला कशी साथ देता येईल आणि ही वाईट वेळ कशी घालवता येईल याच्याकडे सर्व महिला आणि पुरुषांनी लक्ष केंद्रित करावे. कारण इतरांच्या भरोशावर बसून आपणच हसू करून घेतो. हेच मला ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, एक लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. पण आयुष्यातले अनुभव हे कधी चांगले किंवा वाईट कुणावर काळ येईल हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळं आपण जगावरती विसंबून न राहता किंवा लांब कशाला आपल्या घरातीलही आपले म्हणतो कुटुंबातील सदस्य तेही वाईट काळात बघा आपल्याला कसं हिणवून अगदी टिचून बोलतात. त्याच्यामुळं जर काळ चांगला असेल तर त्याच्यामध्ये आपण आपल्या पैशातील बचत म्हणा किंवा त्याच्यातून 2 रुपये शिल्लक कसे राहतील याकडे लक्ष द्या. किंवा उगाच कोणीतरी काही केलं आणि त्याच्या बरोबरीनं आपण करायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे माणसावर वाईट वेळ किंवा बाजारी होण्याची वेळ येते आणि त्याचे परिणाम असे होतात की आपल्या घरातीलच लोक आपल्याला सर्वजण नावं ठेवतात, यांनी आमच्यासाठी काय केलं, त्यांनी आमच्यासाठी काय केलं. हा व्हिडिओ हा जवळजवळ मला वाटतं आपण जे तुम्ही आत्ता सध्या व्हिडिओ बघत असाल हा सर्वांना आपल्या घरातील किंवा आपल्या नातेवाईकाकडून अनुभव आलेच असेल. जर आपल्याला वाईट काळामध्ये फक्त आपण एवढंच करायचं की आपली हिंमत न हारता आपल्याला कष्टानं पुन्हा कसं उभं राहता येईल आणि कोणाच्या मदतीविना कसं जगता येईल एवढा विचार करून चालायचं. आणि आपल्या जे गरजा आहेत ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं. विनाकारण खर्च आपल्याला टाळता येईल शक्यतो तेवढा टाळावा. त्याच्यामुळे आपली माणसं जे काही आपल्यावर जे वाईट काळात आपली बाहेर निंदा करतात किंवा आपल्याला एक बोलणार बाहेर एक बोलणार, त्याच्यातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर आपण आपल्या चांगल्या वेळेचा आपण सदुपयोग करून आयुष्यात पुढे येणाऱ्या वाईट काळात कसं आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येईल हे विचार करून चालावं. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.